नमस्कार, मी सिद्धार्थ चांदेकर. अर्बनली प्रेझेंट्स मशाल 2.0 को स्पॉन्सर्ड बाय 1993 अ सलॉन कंपनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आपण भेटणार आहोत केतकी तोरणे हिला, जिनं एक मोठा बिझनेस उभा केला आहे ज्याचं नाव आहे क्राफ्ट विलेज इंडिया. या बिझनेसमधून तिनं इंडियन क्राफ्ट, महाराष्ट्रीयन क्राफ्ट हे लोकांसमोर आणलंय आणि हा बिझनेस तिनं अगेन्स्ट ऑल ऑड जाऊन उभा केलाय. आपण तिचे अनुभव जाणून घेऊया आणि तिला काय सांगायचंय हे ऐकूया. Yeah, correct. Hi, Hi. hi, hi. How are you? Hello, I'm good. I'm good. First of all, amazing brand आहे तुझा. Thank you so And much. I love the products. मी आता just search करत होतो. Okay. And the thing is, I'm very fond of Indian decor products. म्हणजे असं बरेचदा म्हटलं जातं की पुरुष मंडळी काय होम डेकॉर मध्ये फारसं लक्ष घालत नाही. घालत नाही. पडदे कुठले असायला हवे, कुशन कव्हर्स कुठले असायला हवे. पण मी आणि माझी बायको आम्ही दोघंही वेडे होते त्या बाबतीत. I can see it in your pins. So Yeah. आम्ही असे खूप एक्सपेरिमेंट्स करत असतो. अँड वी हॅड कम अक्रॉस युअर ब्रँड मेनी डेज अगो. Oh, really? येस ऑब्विसली, बिकॉज वी वर सर्चिंग फॉर. आम्ही एक घराची थीम बनवत होतो बरं. की मग थोडस इंडी थीम करायची का, इंडियन थीम करायची का घराच्या डेकॉर मध्ये. बट देन वी वेंट अहेड विथ ग्रीनरी. Okay. सो मग आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला. सो वी हॅड टू Sometimes soon. एव्हरीथिंग ग्रीन. मग ते प्लांटर्स असतील किंवा पॉट्स असतील, सो Okay. त्याच्यातनं काहीतरी घडवावं. Okay. Okay. But I must say it's an amazing brand. Thank And I'm you. sure I'd love to buy products Yes, from you. we will do a festive theme for your house someday. अरे why not? I'd love this. आम्ही विचारच करतो, आम्ही दिवाळीच्या दरम्यानच काही ना काहीतरी करू. Sure. Anytime. So first of all, before we start the interview, I need to tell you this, that this is not going to be a very typical kind of a formal interview. I want to talk to you about Okay. how did you come up with this brand, and Sure. I need to understand your point of view for a woman entrepreneur. And Sure. I need to understand this, that um, against all odds, against all the obstacles, and against all the problems which you must have faced, and how did you come across, and how did you decide की मला काही झालं तरी मला हे करायचं. सो इट्स असं नसणार आहे की मी तुला प्रश्न विचारेन त्याची तू उत्तर द्यायची. Absolutely not. Let's not do it. मला गप्पा Sure. मारायच्या तुझ्या ब्रँड बद्दल, मला तुझ्या आयडिओलॉजी बद्दल, तुझ्या पर्सनल लाईफ बद्दल मला गप्पा मारायच्या आणि जाणून घ्यायचंय की हे कसं केलं जातं. कारण इट्स नॉट ओनली गोइंग टू बी एन एक्झाम्पल फॉर ऑल द विमेन entrepreneurs across the country. It's also going to be example for me. It is going to be an example for many men and women together की काहीही झालं तरी आपण पुढे जात राहायला पाहिजे. I'm glad. आपली स्वप्न साकार करायला पाहिजे. सो Absolutely. बेसिकली इट्स लाईक अ मास्टर क्लास फॉर मी. It's like असं काही नाहीये सिद्धार्थ. Definitely not. Yes, but I'll take you through the whole journey. का कसं सुरू केलं, काय केलं. So I am basically, shall I go ahead? Yeah, please Yeah. tell me. So me, I'm a graphic designer by profession. Correct. मी BFA केलं अभिनव कला महाविद्यालयामधनं. So I vaguely remember, म्हणजे मी लहानपणी पण स्लेट आणि सॉरी टू इंटरप्ट. अभिनव कला मी टिळक रोडला होते. ओके. टिळक रोडला होते. सो माय वेगली रिमेंबर, मी लहानपणी पण पाटी पेन्सिल घेऊन लिटरली एक 5वी-6वीत असणार, मी होम डेकॉरचे प्रोडक्ट्स ड्रॉ करायचे ऍट दॅट टाइम पॉइंट ऑफ टाइम इन पर्स्पेक्टिव्ह. मला का आठवत, आय वेगली रिमेंबर इट का मी करायचे. सो डिझायनिंग वॉज ऑलवेज इन
थिंग फॉर मी का मला करायचंच आहे सम काइंड ऑफ डिझायनिंग. सो आय गॉट इन टू अभिनव, BFA केलं, मग DSM केलं सिम्बायसिस मधनं, ऍडव्हर्टायझिंग अँड कम्युनिकेशन मॅनेजमेंट. आणि त्यापुढे मग ऍड एजन्सीज मध्ये जॉईन झाले, बऱ्याचशा डिझाईन हाऊसेस मध्ये काम केलं. ऍड एजन्सीज आणि डिझाईन हाऊसेस मधनं खूप एक्सपिरियन्स गोळा केला. अँड वेन आय वॉज डुईंग ब्रँडिंग अँड डिझायनिंग फॉर अदर ब्रँड्स, मला असं कुठेतरी मनात यायचं का आपण लोकांसाठी एवढं छान काम करतोय, बिकॉज आय वॉज वर्किंग एज टीम लीड्स ॲट वन ऑफ द टॉप डिझाईन हाऊसेस इन इंडिया. एलिफंट डिझाईनला होते मी. सो आय वॉज लिडिंग देअर अ टीम, अँड देन दॅट पॉइंट ऑफ टाइम असं कुठेतरी वाटलं का आपण आपल्या ब्रँडसाठी किंवा आपण आपला ब्रँड का नाही सुरू करायचा. अँड मी अँड माय हस्बंड आर कम्प्लीट ट्रॅव्हल फ्रीक, म्हणजे आम्ही खूप ट्रॅव्हल करतो, खूप गोष्टी इंटिरियर्स मध्ये जाऊन एक्सप्लोअर करतो. आणि ते सगळं करताना आम्ही एक राजस्थानची 10 दिवसाची ट्रिप केली. अँड वन्स आय वॉज बॅक फ्रॉम देअर, दॅट इज द टाइम वेन इट स्ट्रक का आपण काहीतरी फॅब्रिक्स मध्ये का नाही करत आहोत. आपण ग्राफिक डिझायनर आहोत म्हणून फक्त ग्राफिक मध्ये का अडकून राहायचं. डिझायनिंग बॅकग्राऊंड आहे, आपल्याला टेस्ट आहे, यू कॅन फॉलो द ट्रेंड, सो वाय नॉट एक्सप्लोअर. सो मी जस्ट फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी कुशन कवर्स आणि टेबल रनर्स 10 वर्षापूर्वी हे डिझाईन करायला सुरू केलं. सो टेबल रनर्स वॉज समथिंग कम्प्लिटली न्यू फॉर पीपल ॲट दॅट टाइम. टेबल रनर्स वापरतात का, मग ते कुठे वापरतात, कसे वापरतात, इथनं प्रश्न आपल्याकडे सुरू. आपल्याकडे फडकं म्हणतात. करेक्ट. आपल्याकडे टेबल रनर हा काहीतरी प्रकार असतो. असतो हे माहीतच नाही. अजूनही मला बऱ्याच लोकांना एक्सप्लेन करावं लागतं. बट 10 इयर्स बॅक 2011 मध्ये मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मला टेबल रनर काय कॉन्सेप्ट असतो इथनं सुरू करावं लागलं होतं. सो ट्रेडिशनल फॅब्रिक्स मध्येच काम करायला पाहिजे. आपले इंडियन फॅब्रिक्स इतके सुंदर आहेत आणि त्याची कुठेतरी आपण वी आर लुझिंग इट. सो आय बेसिकली स्टार्टेड विथ इन महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल फॅब्रिक. खणापासून मी सुरुवात केली 10 इयर्स बॅक. आता आपल्याला खण सगळीकडे दिसतो. 10 इयर्स बॅक जेव्हा मी सुरू केलं तेव्हा खण वॉज हार्डली युज विथ सारीज ॲज अन ॲक्सेसरी. बाकी कशामध्ये वापरला नव्हता. तर माझ्या डोक्यात असंच होतं का ट्रेडिशनल फॅब्रिक्सला घेऊन कॉन्टेम्पररी प्रोडक्ट्स डेव्हलप करायचे. सो आय स्टार्टेड मेकिंग कुशन कवर्स, टेबल मॅट्स, टेबल रनर्स, ट्रेज, कोस्टर्स. कोस्टर हा कॉन्सेप्ट अजूनही मला बरेच वेळा लोकांना एक्सप्लेन करावा लागतो. बट हे प्रोडक्ट्स मी 10 वर्षापूर्वी सुरू केले. सो आय एम proud to say that I was a pioneer in starting Khurn products as a brand. Yeah. So that is the journey that started with Khurn products. आणि मग फॅमिली आणि फ्रेंड्स मधून अप्रिसिएशन येऊन ऑर्डर्स यायला लागल्या. दॅट स्टार्टेड पॉरिंग इन. सो आय स्टार्टेड फ्रॉम अ होम स्टोअर अँड ओव्हर द इयर्स मग मला असं वाटलं का नो वी शुड हॅव अटलीस्ट अ स्मॉल स्टुडिओ. सो मग आम्ही स्टुडिओ मध्ये शिफ्ट झालो जिकडे आय हॅड अ वर्क प्लेस. सो क्राफ्ट विलेज वॉज माय फर्स्ट बेबी इन 2011 विच आय डेव्हलप्ड टिल 2013. सो 2013 पर्यंत मी त्याला सेल्फ सस्टेनेबल ठेवलं. आणि 2013 आय गॉट माय फर्स्ट इन्स्पिरेशन अनय, माय 8 year old बॉय. आणि तिकडनं मग ती पूर्ण जर्नी सुरू झाली. 2 वर्ष बिझनेस छान डेव्हलप झाला होता, एस्टॅब्लिश झाला होता. सो इट कुड रन ऑन इट्स ओन. ॲज अ मदर मी थोडेसे प्रायोरिटीज माझ्या वेगळ्या आहेत. येस, आय एम अ ऑन्टरप्रिनर बट आय एम ऑल्सो मदर. अँड ते कुठेतरी मला प्रायोरिटीज मी सेट केल्या होत्या माझ्यासाठी का मदरहुडच्या प्रायोरिटीज वेगळ्या असणार आहेत. अँड दॅट शुड नॉट द वर्क लाईफ बॅलन्स शुड हॅपन. सो मग तेव्हा मी 2 years आफ्टर आय स्टार्टेड द बिझनेस 2013 मध्ये जेव्हा अनय आला, मी रिटेलमधनं कम्प्लिटली शिफ्ट होऊन ऑनलाईन वर भार द्यायला सुरू केलं. सो सिन्स आय स्पेंट अ लॉट ऑफ टाइम ॲट होम विथ द किड, आय स्टार्टेड डुईंग अ लॉट ऑफ स्टफ ऑनलाईन. आणि मग ऑनलाईन प्रमोशन्स करून तो बिझनेस तसा वाढवायचा प्रयत्न केला. इव्हेंच्युअली वी गॉट न्यू अँड न्यू फॅब्रिक्स इन टू अवर प्लॅटर. So I can proudly say that right now we have almost 10 to 15 different states covered under Craft Village. So right from Maheshwar to Kashmir to Himachal, needlework and fulkaris and your बाग, अजरक, हे हँड ब्लॉक सगळे आहेतच. सो ऑलमोस्ट 10 to 15 डिफरंट स्टेट्स आम्ही कव्हर करतोय. तिकडचे फॅब्रिक्स आम्ही कव्हर करतोय. आणि नॉट येस, अँड आय एम नॉट ओनली ट्रेडिंग इट सिद्धार्थ. आय प्राऊडली आय कॅन से दॅट आय एम मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स आउट ऑफ इट. मी कॉन्टेम्पररी प्रोडक्ट्स इंडियन फॅब्रिक्स मधनं मॅन्युफॅक्चर करते. सो दॅट इज वॉट. मला फक्त ते उचलून इथे आणून विकायचे नव्हते. त्या आर्टिसन्सचं जे काम आहे त्याला थोडासा अजून हातभार देऊन आय वॉन्टेड टू डेव्हलप देम फर्दर इन टू प्रोडक्ट्स. सो दॅट वॉज अ
vision of Craft Village 10 years back, and yes, as I said, we have a huge platter now, and we have 50 unique products which we can patent म्हणू शकतो आपण, का करू शकतो आम्ही हे प्रोडक्ट्स का जे आमचे युनिक प्रोडक्ट्स आहेत, आम्ही स्वतः डेव्हलप केले आहेत ओव्हर द इयर्स. अँड yes, so that is how Craft Village started as a Indian fabric story. And I closely worked आता coming from, this was the story behind Craft Village, कसं सुरू झालं, काय सुरू झालं. मी खूप ट्रॅव्हल केलं ह्या सगळ्यासाठी, बिकॉज इथे बसून फोन कॉल्स लावून होलसेलर्स बरोबर काम नव्हतं करायचं मला. सो आय ट्रॅव्हल्ड अ लॉट, आय एक्सप्लोर्ड लॉट्स ऑफ प्लेसेस. तिकडे आर्टिसन्सच्या घरी जाऊन दिवसभर थांबणं, विवर्स बरोबर कम्युनिकेट करणं, हा सगळा प्रकार खूप केला. आय वॉज so my second child came in 2017. I'm a mother of two. आणि मी तिच्या वेळेला 7th month मध्ये प्रेग्नेंट असताना ट्रॅव्हल केलं होतं कोलकाताला टू डेव्हलप द जामदानीचा कॉन्टॅक्ट. सो मोर ऑफ प्लॅनिंग, सिस्टमॅटिक पणाने मला ना तो वर्क लाईफ बॅलन्स खूप छान करता आला, कारण मी गोष्टी आधीच अरेंज करून ठेवल्या होत्या. वेन आय न्यू दॅट आय एम प्रेग्नेंट, आय हॅड अरेंज्ड इन दोज 9 months टू सेट अप द स्टोअर, टू गेट द न्यू रिसोर्सेस. हे सगळं मी सेट करून ठेवलं, अँड देन I took care of the 2 children. So that was about Anvi and Craft Village together. Wow. Yeah, yeah. I understand. See, basically, it is like whenever any determined woman, she doesn't need to tell how did she manage this, because you Yes. do manage it. That is the best. See, when men work, they focus on something, and when they focus on something, they focus on the very thing which is in front of them. May it be family, or may it be work, or Mhm. whatever it is. But when it comes to women, there is something magical in them. Any determined woman, any practical woman, मला कळत नाही हे कुठनं, मला ते शिकायचंय, मला ते जाणून घ्यायचंय. मला कळत नाही की हे येतं कसं, हे कसं जमतं, because it is so difficult. No, And it plus, wasn't difficult, Siddharth. It was very fun-filled. It was that's completely that's fun-filled. because you make it look easy. Maybe. That Yeah. is because you made it look so easy that handling a brand now, being an entrepreneur, handling your own brand, making something from ground up, it is difficult. I must say it is difficult. If you say this that it was easy and it was fun, yes, definitely it must be fun. But if you say that it's easy, it's because you have something more in you than what meets the eye. And that's what I want to understand about you, Ketki. सिद्धार्थ, माझा ना एक सिम्पल मंत्र ठेवला मी खूप आधीपासनं. वेन आय एम ॲट वर्क, आय एम कम्प्लिटली 100% ॲट वर्क. आय कम्प्लिटली फोकस. सो मी जर 5 hours डिसाईड केलंय का 5 hours ऑफ ऑन बिझनेस मी काम करणार आहे, तर मी ऑन बिझनेसच असते. मग तेव्हा मी आय डोंट डायवर्ट इन टू एनी फॅमिली ऑर किड्स ऑर असं काही नाही. सो मी तो मदर मोड आणि वर्क मोड वेगळा ठेवलाय. सो वेन आय एम ॲट वर्क, मी कम्प्लिटली तिकडे फोकस होऊन डिटर्मिनेशननी पूर्ण ज्या काही आयडियाज असतात त्या इम्प्लिमेंट करून आय हॅव अ प्लॅन, सिस्टमॅटिक प्लॅन. दॅट इज व्हॉट आय डू. आणि वेन आय एम विथ किड्स, आय एम कम्प्लिटली विथ देम. मग तेव्हा मी कामाकडे लक्षच देत नाही. सो आय पुट इट का 2 तास मी अवेलेबल नसणार आहे. सो आय एम विथ देम, आय एम टेकिंग देअर स्टडीज. काही गोष्टी अशा आहेत ना माझ्या, आय डोंट नो, मला बरेच लोक सांगतात की यू नीड टू रिक्रिएट युअर सेल्फ, बट मला अजूनही त्या मुलांचे अभ्यास घेणं हे सोडवत नाहीये. सिटिंग अँड हॅव्हिंग लंच अँड डिनर विथ देम इज समथिंग दॅट आय कॅनॉट लीव टिल नाव. So maybe over the years, I don't know, maybe it's a good thing or a bad thing, but ह्या गोष्टी मी अजूनही make it a point that I follow this, that we are on the dinner and lunch table together as a family. आणि I'm taking their studies, maybe 2 तास दुपारी मला तो जो ऑन द बिझनेस वेळ नसतो तो मी जेव्हा इथे घालवते. सो आय हॅव केप्ट दोज मोड सेपरेटली. का मी जेव्हा कामात असते तेव्हा मी पूर्णपणे डेडिकेशन 100% देऊन माझं तिकडे फोकस करून मी काम करते. आणि वेन इट कम्स टू दिस एक्सप्लोरिंग अँड गेटिंग न्यू रिसोर्सेस इन प्लेस, इट्स लाईक अ फॅमिली वेकेशन फॉर अस. सो आम्ही सगळेच वेकेशन मोडमध्ये जातो आणि तिकडे जाऊन मग आम्ही आर्टिसन्सच्या घरी, म्हणजे आय रिमेंबर मी जेव्हा अन्वी वॉज 9 months ओल्ड, ती तिकडे विवर्सच्या घरांमध्ये रांगायची आणि मी साड्या सिलेक्ट करायची किंवा मी तिकडे डिझाईन सिलेक्ट करायची. सो असं एवढं आम्ही फॅमिली कम
ऑफिशियल ट्रिप काइंड ऑफ थिंग प्लॅन करतो का आम्ही सगळेच गेलो आहे मग सगळेच रिसोर्सिंग करतोय सगळेच तिकडे जाऊन हँडब्लॉक्स कसे करताय सो माय सन हु इज 8.5 तर तो हँडब्लॉक प्रिंटिंग कसं करायचं हे त्यांनी एवढं डेप्थ मध्ये त्या आर्टिसन्सना विचारून शिकून त्यांच्याबरोबर करून सो वी ऑल आर टुगेदर इन टू दॅट मूड असं ठेवलंय मी सध्या सो लेट्स होप इट कंटिन्यूज अँड एक्सप्लोरिंग मोर अँड मोर स्टेट्स अँड त्याच्यामुळे फिरणंही होऊन जातं अँड वेकेशन कम ऑफिशियल ट्रिप होऊन जाते I'm दॅट्स sure. हाऊ या सो दॅट इज हाऊ इट इज फनफिल्ड कारण मी एकटीच जर ट्रॅव्हल केलं असतं तर मे बी इट वुडंट हॅव आय वुड हॅव मिस्ड माय फॅमिली ॲट सम गिव्हन पॉईंट ऑफ टाइम आणि मग ते नसतं झालं तसं असं दॅट इज वॉट आय टेकन इट लाईक दॅट Superb, yeah. Superb. Genuinely superb. I want to ask that last year was a very difficult and we can all say यू कॅन ऑल as, इमॅजिन as human it was an unimaginably horrible year for for all of us, for business people, for people in art, everybody. It was very horrible year. I understood that there is a very different capacity आपल्या सगळ्यांमध्ये to handle failures, to handle setbacks. I want to understand how do you deal with your failures or how you deal with your setbacks. Yeah. So what I was just a second. मी ना फेलियरकडे कधीच फेलियर म्हणून बघितलं नाही. आय ऑलवेज लुक्ड ॲट इट ॲज अ लर्निंग. सो ओके या दिस इज अ लर्निंग दॅट आय हॅव लर्न दिस इज अ चॅलेंज दॅट आय हॅव फेस्ड आता पुढे काय मी करू शकते सो तो फेलियर घेऊन सॉल्व करत राहणं वॉज नेवर नेवर केतकी मी आय ऑलवेज एनी चॅलेंज एनी फेलियर दॅट कम्स अप आय ऑलवेज लुक एट इट एज अ लर्निंग का अच्छा हे झालंय का आता झालंय द डॅमेज इज डन सो आय टेल माय Correct. सेल्फ का द डॅमेज इज डन नाव हाऊ कॅन यू रिपेअर इट or how can you find a solution to it and how can you not repeat it so these are the three things that I always remember का कुठलाही फेलियर झालाय सगळ्यांच्या आयुष्यात असतं असं नाहीये का मी काहीच फेलियर्स हे नाही केले बट येस व्हॉट कॅन आय डू आफ्टर दिस इज ऑलवेज माय सोच मग तिथे सल्किंग करत बसण्यापेक्षा पुढे जायचं पुढे की जाऊन काय आणि जे मग मी झालं हे ते परत झालं. रिपीट कसं करू नको मी रिपीट कसं नाही करू शकत हे किंवा मी ह्याच्यावर सोल्युशन काय काढू शकते हे मी कायम बघत गेले आणि त्याच्यामुळे म्हणजे आधी असं व्हायचं का फेलियर आहे सी ॲज आय सेड ना 10 years बॅक जेव्हा मी ह्या गोष्टी सुरू केल्या ना तेव्हा इट वॉज लाईक अ ट्रेंड सेटिंग फॉर अ लॉट ऑफ पीपल अराउंड मी सो बरेच वेळा असं व्हायचं का गोष्टी इन्स्पायर होऊन परत मला त्याच बघायला मिळायच्या मार्केटमध्ये माझेच प्रोडक्ट्स परत मला बघायला मिळायचे सो दॅट टाइम आय यूज टू हॅव दिस फ्युअर फॅक्टर का अरे व्हॉट नाव सो आपलेच प्रोडक्ट्स आहेत आपण डिझाईन केलेत अँड हाऊ कम दिस इज हॅपन पण तेव्हा ना दॅट टाइम इज वेअर आय लर्न का ओके जस्ट केतकी इमॅजिन दॅट यू आर अ ट्रेंड सेटर यू आर सेटिंग अ ट्रेंड अँड पीपल आर गेटिंग इन्स्पायर्ड अँड फॉलोइंग यू दॅट इज Wow. हाऊ आय लुक्ड ॲट इट कारण नाहीतर मला ना खूप डिप्रेशन आलं असतं त्या गोष्टीचं किंवा खूप मी वेगळ्या मोडमध्ये गेले असते का अरे मग मी सोशल मीडियावर टाकायलाच नको किंवा मी एक्झिबिटच करायला नको मग ते नसतं झालं सो नाव आय लुक ॲट इट लाईक ओके यू आर helping others to follow you that is what I look at and that is how I innovate and be creative and get the products in the market असं करते Amazing. मला विचारायचं when you started this, what was your biggest competition 10 years ago, and what is your biggest competition right now? And by competition, I don't mean a different brand. I mean a competition of maybe it might be other people's point of view, or it might also be some obstacle. Somebody's trying, or somebody or something is like trying to hold you back. That might be a competition for you. What was your competition right now? How did you overpower it, and what are you trying to overpower right now? सो आय विल नॉट सिद्धार्थ आय जस्ट थोडासा ऑल्टर करते मी कॉम्पिटिशन हा वर्ड मी आपण चॅलेंज म्हणून घेऊ शकतो या सो 10 years बॅक इफ यू लुक ॲट द कॉम्पिटिशन वॉज हार्डली एनिथिंग बिकॉज सोशल मीडिया तेव्हा नव्हतंच सो मी जे काय Correct. ऍक्टिव्ह नव्हतंच सो फेसबुक वॉज दॅट द इन थिंग दॅट टाइम इन्स्टा व्हॉट्सअप वगैरे तर नव्हतंच सो त्यावेळेला सोशल मीडिया वॉज नेवर अ कॉम्पिटिशन बट पीपल अराउंड यू who are closely seeing what you're doing and who are closely seeing का तुम्ही कसं हे करून
you're getting success. Was the competition at that time? Oh, Yes, was the competition or was the challenge at that time? मग त्यांना ओव्हरकम मी म्हटलं तसं असं करत गेले का मी नवीन नवीन प्रोडक्ट्स काढत गेले. सो आय ट्राय टू बी इनोव्हेटिव्ह ॲट एव्हरी क्वार्टर और सो आम्ही एक we set a calendar for us. What are the products that we are going to get into the craft village platter, which are innovative, yet which will take time to replicate. So असं आम्ही करत गेलो. आणि what is that one thing which is very different from others, which will symbolize that this is a craft village product. And I am really proud to say सिद्धार्थ का अजूनही पुण्यामध्ये एखादे प्रोडक्ट जर बघितलं तर पीपल से का हे ना क्राफ्ट विलेजचं प्रोडक्ट आहे, हे दुसऱ्याचं कोणाचं आहे हे म्हणणार नाही, बिकॉज दर इज वन थिंग दॅट वी ऑलवेज ट्राय टू. सो दिस इज लाईक अ सिक्रेट थिंग दॅट आय एम रिव्हिलिंग. पण there was one thing that we always kept, which is in-house designed, or which is completely a unknown thing in the product. असं डिझाईन करत गेलो आम्ही. दॅट इज हाऊ आय ओव्हरकम at that time. Right now, for me, the competition or the challenge is the recent trend of Insta and all these things. So I am trying to overcome it with getting new people on board. So जो crowd आहे ज्यांना ह्याच्या सगळ्या गोष्टी ट्रेंड्स. So if you look at me, I am not a very techie kind of entrepreneur. So I am more a designer and more of a creative and innovative person than a marketing and sales person. So I'm trying to get new people on board. So there are interns, or there are new young girls who are coming as fashion designers or stylists on board, and we are trying to match that. So amazing. that is how I am coping up with it. Amazing. Ketki, what kind of a boss are you? I I mean, I try so what kind of hard a to be boss a are you? boss. I try so hard to be a boss, but मला येतच नाही ते. So my team is like, यार केतकी तू ट्राय करून पण तुला येत नाही तर how will you ever be one? So now right now just recently we shifted to our we have an inauguration of a flagship store on the 9th. So we've Oh, wow. shifted from a studio to a flagship store, and so everyone is like, now at least try to be a boss here. Walk in the store and go to your cabin and just try to be a boss. जे मला कधीच जमलं नाही, आणि आय एम नॉट शुअर मला ते अजूनही जमेल का. सो आता ते लोक मला लिटरली ट्रेन करताय का मी बॉस कशी बनू शकते, असं ते लोक मला ट्रेनिंग देत आहेत उलट, असं चाललंय सगळं. वाव. आणि आणि मला मला एक सांग, हाऊ डू यू लुक ॲट युअर ब्रँड द क्राफ्ट विलेज इंडिया? हाऊ डू यू सी इट 10 years डाऊन द लाईन? तुला काय वाटतंय, काय असेल तुझा ब्रँड 10 वर्षानंतर? किंवा तुला महाराष्ट्राच्याच काय, भारताच्याही पलीकडे तुझ्या ब्रँडला पाहायला आवडेल तुला? Yes, I visualized it as having franchisees. Craft Village franchisees असतील at least pan India is what I visualized 10 years down the line, because there is yet a lot of time to grow and expand. And I think we will work towards it. मी त्याप्रमाणे आय एम गोइंग टू प्लॅन, ॲज आय सेड माझं प्लॅनिंग खूप जास्ती असतं सगळ्या गोष्टींमध्ये. सो आय plan accordingly, and yes, 5 years down the line we plan to have franchisees. And if you're saying 10 years down the line, then yes, definitely if you're meeting again after 10 years, you will find me in some of the franchisee stores pan India. Across the globe अजून मला visualize नाही करता येते, so I'll have to work towards it. But yes, pan India definitely I will look forward to have some franchisees. How it is, like the ideology of your designs? What is village craft outside India? Have you ever explored Yes, what yes, what yes. is their point of view of सो सिद्धार्थ माझ्याकडे ना दिवाळीपेक्षा जो जॅन फेब वाला सीझन असतो ना तो जास्ती हॅपनिंग असतो, कारण NRIs येतात. सो ते इट इज अ ह्यूज पोटेन्शियल. ॲज आय सेड, आय कॅनॉट व्हिज्युअलाइज, दॅट इज माय प्रॉब्लेम. बट येस, देर इज अ ह्यूज पोटेन्शियल इन दॅट एरिया, बिकॉज त्या लोकांना ना ट्रेडिशनल इंडियन फॅब्रिक्स बद्दल खूप जास्ती हे असतं. सो दे हॅव लाइकिंग फॉर इट, अँड दे हॅव दॅट टेस्ट, दे हॅव दॅट थिंग फॉर इट. आणि येस, आय एम व्हेरी शुअर तिकडे मी अजूनही वी हॅव अ फ्यू कस्टमर्स अब्रॉड हू जनरली रेग्युलरली ऑर्डर फ्रॉम अस. सो नाव वी हॅव आवर ओन वेबसाईट, वी आर गोइंग टू लॉन्च इट ऑन दसेरा. तर मला इनफॅक्ट लोक विचारतात पण का तुम्ही इंटरनॅशनली शिप करायला कधीपासून सुरू करणार आहे. सो येस, देर इज अ डिमांड, अँड आय विल केटर टू इट. So
yes, we can think about, now that you have put across the point, let me start visualizing 10 years down the line, I have a franchisee out there in London as well. Why not? Why not? I'd love to see if I'm traveling across London or US, and I see. I'm not saying a humongous store, but But if a I see studio. Yeah. somebody wearing your brand and telling other people that I just bought it across 46 Avenue Street, there's a store Wow, called Siddharth. Craft Village India. तुझ्या I'd तोंडात see that. whatever gulabjam. I'd love to see that. Why I'm saying this, because माझं प्रेम आहे महाराष्ट्रीयन कल्चरवर, माझं प्रेम आहे महाराष्ट्रीयन जेवण असेल किंवा मला डेकॉर आवडतं, मला घर मराठी बनवायला खूप आवडतं, मला अभिमान असतो मी मराठी आहे हे सांगण्याचा. मला छान वाटतं जेव्हा लोक मला मी मराठी माणूस म्हणून ऍक्सेप्ट करतात, माझं मराठी पण ते सेलिब्रेट करतात किंवा आपण सेलिब्रेट करतो तेव्हा. आणि मला हे सुद्धा बघताना खूप बरं वाटतं पर्सनली, की कोणीतरी एक व्यक्ती आहे की जी व्यक्ती फक्त आणि फक्त मराठी पण बाहेर पोहोचावं, त्या लोकांपर्यंत ज्यांच्यापर्यंत हे पोहोचलेलं नाहीये ते फिलिंग पोहोचावं. मग ते जेवणातनं का असे ना, किंवा मग ते होम डेकॉर मधनं का असे ना, साड्यांमधनं का असे ना, त्यासाठीची धावपळ करतोय त्यांनी मला फार बरं वाटतं. अँड आय ऑलवेज विश की त्यांनी जग गाठावं, त्यांनी जग जिंकावं. सो आय ऑलवेज विश यू की 10 वर्षांनंतरच काय 5 वर्षांनंतर सुद्धा आय लव्ह टू सी युअर स्टोअर आउटसाइड इंडिया. That's great. So we have actually tried महाराष्ट्र मंडळ जे आहेत बाहेर कॅनडामध्ये किंवा US मध्ये, तिकडे आम्ही एक्झिबिट पण केलं होतं. अँड वी हॅव अ ट्रेमेंडस रिस्पॉन्स देअर. सो पोटेन्शियल डेफिनेटली आहे. इट्स जस्ट दॅट आय एम नॉट एबल टू विज्युअलाइज इट, अँड आय विल डेफिनेटली डू इट, वर्क ऑन इट. सो नाउ दॅट यू हॅव सेड इट, आय विल डेफिनेटली वर्क टुवर्ड्स इट. अँड आय एम रिअली ग्लॅड का एक रेकग्निशन म्हणून क्राफ्ट विलेजला आहे. अँड या सो आय विल वर्क टुवर्ड्स इट डेफिनेटली. इट्स मला विचारायचं हे आहे की आपलं फिलिंग एका बाजूला आहे, आपलं डिटर्मिनेशन एका बाजूला आहे, आपल्याला जे बनवायचं आहे, जे लोकांपर्यंत पोहोचवायचं त्यावर, आणि इन्व्हेस्टमेंट कॅपिटल हा एक फॅक्टर आहे अतिशय वेगळ्या बाजूला. when it comes to business, obviously we need investment, we need capital. Right. How did you start it from the scratch to gain that capital and start your brand, and मग त्याच्यात इन्व्हेस्ट करत now you are where you are? How did you start? Why am I asking this? Current, like you, there must be many other men, women who want to start a brand, who want to tell their story. So Khad might be your story. So त्यांना त्यांची स्टोरी सांगायची. So when they listen to you, they'll understand की yes, इथनं सुरुवात करायला हरकत नाही. So how did you start this in terms of capital? सो आपला ना, यू राईटली सेड इट का इमोशन्स आणि डिटर्मिनेशन, पॅशन हे सगळं एका ठिकाणी असतं आणि फायनान्स हे एका ठिकाणी असतं. यू ऍब्सोल्युटली सेड इट राईट. सो मी ना बूटस्ट्रॅपिंगनी सुरू केलं. So as I said, I used to work with design houses and ad agencies, and that is how I had, so almost 10 years चा माझा एक्सपिरियन्स होता तिकडे. And I was financially well off with Dheeraj, my husband. आणि that is the time when I thought ka why not invest the whole stuff in a business. आणि बिझनेसला ना एक इन्व्हेस्टमेंट जी असते ना, ती तुम्ही होल हार्टेडली केली तर तेवढेच रिटर्न्स पण मिळतात. आणि आपला गैरसमज असतो का खूप इन्व्हेस्टमेंट लागते. मी लिटरली सिद्धार्थ 10,000 रुपीजनी मी इथलं पुण्याच्या एका लुंकड फॅब्रिक्स म्हणून फॅब्रिक्स आहे त्यांच्याकडे जायचे आणि त्यांच्याकडनं लिटरली फॅब्रिक्स उचलून, म्हणजे 2-2 मीटर फॅब्रिक्स, मी आता म्हणजे 100 मीटर, 200 मीटर, 300 मीटरच्या गोष्टी करते, पण तेव्हा मी लिटरली 10-10 मीटर जाऊन, 2-2 मीटर जाऊन कपडा घेऊन यायचे. 10,000 रुपयांनी मी सुरुवात करायला सुरू केली. आणि हा गैरसमज आहे आपला का खूप इन्व्हेस्टमेंट लागते बिझनेससाठी. अँड इव्हेंच्युअली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आय स्टार्टेड अक्युम्युलेटिंग फ्रॉम द बिझनेस. अँड आय एम प्राऊडली कॅन से का मी आतापर्यंत, गेल्या वर्षीपर्यंत माझा अख्खा बिझनेस रोलिंगवरच करत होते. मी कुठनंही मला फंड्स रेज करायची गरज पडली नाही. अख्खा बिझनेस म्हणजे माझे 8 वर्षाचं सबॅटिकल पण जर त्याच्यामध्ये धरलं तरी माझा बिझनेस रोलिंग होता. आणि राईट नाव वेन वी मूव्ड इन टू द न्यू स्टोर, आय नीडेड सम इन्व्हेस्टमेंट, सो आय अप्रोच्ड द गव्हर्नमेंट स्कीम्स आणि त्याच्या थ्रू आम्ही वी वर्क टुवर्ड्स इट. आणि
दॅट्स हाऊ द फंडिंग इज डन राईट नाव. बट एवढी 8 इयर्स बूटस्ट्रॅपिंग आणि रोलिंग ऑफ द बिझनेस इज व्हॉट आय वर्क विथ. आणि मी म्हटलं तसं गैरसमज आहे का खूप पैसा लागतो बिझनेस सुरू करायला, असं काहीही नाहीये. यू कॅन स्टार्ट विथ बट इफ यू हॅव दॅट क्रिएटिव्ह आयडिया विथ यू देन डेफिनेटली यू कॅन डू इट. आणि कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेत जायच्या. मी खूप कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेत गेले. आत्ताही वेन आय टूक दिस ह्यूज लीप, चारदा माझ्या पुढे मागे मी केलं, घेऊ का नको. बट देन वन पॉइंट ऑफ टाइम there is a dream come true kind of a thing that I feel right now. Yes, Correct, my correct. flagship store in Pune, I always wanted to have it 10 years back. माझा ते dream होता and it's like coming true now. When you work towards your dream with your passion, but you have to work really, really hard. फक्त dream करून किंवा फक्त विचार करून चालत नाही. To really work hard towards it. So, yeah, but Ketki, we all have a history. Our society have a history where woman doing something more than she has been told was frowned upon. तिला जे सांगितलंय तेवढंच तिनं करायचं अशी आपली सोसायटी होती. आता ती बदलत चालली आणि आता ती बदलते. आणि म्हणजे जग बदलून टाकणाऱ्या स्त्रिया आहेत आपल्याकडे आणि त्या काम करतायत, त्या जग बदलतायत. अशा आपण सोसायटीतनं आपण सगळेच आलो आहोत. ह्या गोष्टीचा चटका तुला तुझा व्यवसाय सुरू करताना लागला का? फ्रँकली स्पीकिंग नाही लागला सिद्धार्थ. Okay. या बिकॉज माझं ना बॅकग्राऊंड पण एकतर मी म्हटलं तसं ऍड एजन्सी आणि डिझाईन हाऊसेसचं ना कल्चरच खूप वेगळं असतं. तिकडे एक्सेप्टन्स लेवलच खूप वेगळा असतो सगळ्या गोष्टींचा. आणि Correct. माझे पेरेंट्स आणि हजबंड देवर कम्प्लिटली ऑफ अ व्ह्यू का तुला आईवडिलांनी, म्हणजे माझा नवरा अजूनही मला सांगतो तुला आईवडिलांनी शिकवलंय कशासाठी, सो यू प्लीज फोकस ऑन युअर करिअर अँड Wow. नॉट क्लिनिंग अप द हाऊस. सो इवन राईट नाव ही टेल्स मी दॅट का तू यू फोकस ऑन व्हॉट यू आर डुईंग. सो मला तो चटका ऍक्च्युली सांगायला गेला तर असा नाही लागला का तू हे नाही करायला पाहिजे, तू का करतेस, असं नाही झाला. येस, मदरहूड वॉज अ लिटल चॅलेंजिंग बिकॉज तेव्हा सगळ्यांना असं वाटायचं का प्रायोरिटी हिची मुलं का नाहीये. बट मी ना तो सिस्टमॅटिक प्लॅन माझा जो केलेला होता ना तो माझ्या जवळचे जे आहेत त्यांना कळलेला होता. सो दे नेव्हर थॉट इट. इवन नाव वेन आय एम एक्सपॅन्डिंग आणि आय एम टेकिंग दिस ह्यूज लीप, देर आर पीपल अराउंड हू फील का अरे व्हॉट अबाउट द किड्स नाव. बिकॉज आई ही ना म्हणजे एक बाई ही जनरली आई पहिली असली पाहिजे अँड देन शी शुड फोकस ऑन द करिअर इज व्हॉट आत्ताचा समज अजूनही आहे. म्हणजे आपण सोसायटी बदलली म्हणतो पण अजूनही आहे. बट मला तो फारसा नाही जाणवला बिकॉज विथ किड्स ऍज आय सेड माझा जो मोड ऑन ऑफ असतो, सो मी तेवढंच त्यांना पण प्रायोरिटी देते आणि तेवढंच करिअर पण करते. सो नाही जाणवला मला, म्हणजे आय विल फ्रँकली से का नाही मला असं ती तू बाई आहेस तर तू हे नाही करायला पाहिजे असं नाही झालं माझ्या बाबतीत. Having kids, did it change your career or did it change your intensity in the career? Having kids, 2 kids, and नो इट वॉज लाईक नॉट इवन आय वुड नॉट से अ पॉज. एक स्लो मोशन होता तो त्यावेळेला. एक 3-4 वर्षाचा स्लो पिरियड होता वेर इन द बिझनेस वॉज जस्ट रनिंग ऑन इट्स ओन. इट वॉज गेटिंग अ डिफरंट मोड बिकॉज ॲज आय सेड मी ऑनलाईन खूप जास्ती प्रमाणात सुरू केलं बिकॉज आय वॉज होम. सो माईट ॲज वेल लेट मी जस्ट स्टुडिओ होता बट मोर ऑफ द टाइम ऑन द बिझनेस आय यूज टू बी ॲट होम. सो मग मी तेव्हा ऑनलाईन मोड्स जास्ती सुरू केले. आय एक्सप्लोर्ड अ लॉट ऑफ, एज आय सेड आय डिडंट लुक एट इट्स लाईक अ फेलियर और लाईक अ सेट बॅक. आय ऑलवेज लुक ॲट इट का चॅलेंज, का आता हा चॅलेंज आहे आपल्याला, का आपल्याला 2 मुलं आहेत तर आपण काय करू शकतो. सो मी वेगवेगळ्या ना रूट्स ओपन करत गेले. सेम थिंग हॅपन्ड इन द लास्ट 2 इयर्स. आपण मगाशी बोललो तसं थोडंसं डिफिकल्ट होते गेले 2 वर्ष पण. बट त्यावेळेला पण अगेन सिद्धार्थ आय प्राऊडली से का माझा 10 वर्षात जो टर्नओव्हर नाही झाला तो माझा लास्ट इयर टर्नओव्हर झालेला आहे. wow, amazing. And that happened because I opened up new channels for myself for the business. I opened up एक वेगळ्याच प्रकारचं मार्केटिंग सुरू केलं मी, एक वेगळ्याच प्रकारचं सेल्स चॅनल सुरू केलं. सो ॲज आय सेड मी सोल्युशन बघत गेले का आता ठीक आहे आपण रिटेल आउटलेट बंद आहे आपलं कारण लॉकडाऊन आहे, आपण काय करू शकतो. सो मग मी वेगवेगळे चॅनल्स माझ्यासाठी ओपन करत गेले आणि फॉर्च्युनेटली मला सगळ्यामध्ये सक्सेस मिळत गेला. सो ॲज आय सेड माझा 10 इयर्सचा जो टर्नओव्हर नव्हता तो माझा गेल्या वर्षीचा होता. अँड दॅट हॅज गिव्हन मी अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स का आपण जर लॉकडाऊनमध्ये आणि ह्या काळात एवढं सगळं करू शकतो तर वाय नॉट इन द गुड टाइम्स. So that was the confidence I got, and yes, now there is no stopping back. Amazing, amazing.
केतकी तुझ्या ब्रँड विषयी, तुझ्या आयडियोलॉजी विषयी जेवढं विचारावं आणि जेवढी तुझ्याकडनं उत्तरं घ्यावी तितकी कमीच आहेत. बट आय एम शुअर I will be happy and I'll be glad, honored to interview you even after 10 years when I'm sure about it, when I'll see your Thank you brand so much, going Siddharth. across India. And trust me, when that happens, I'll be the first one to interview you. Because Yes, I definitely, really definitely. wish you all the best, all the luck. Thank you so much. and This everything really means a lot. These words, तू बोललास आता मी खरंच विचार करायला सुरू करणार आहे का 10 years डाऊन द लाईन जर सिद्धार्थ कुठेतरी फिरतो आहे आणि त्याला माझा ब्रँड दिसतोय तर येस ही विल बी द फर्स्ट वन टू कीप इन अँड चेक आउट द कलेक्शन. I swear I I will will do it. definitely And work on any it. help you need, I don't know what kind of help I can do, but any help you need, I'll be a call away. So Sure. Thank you so much, Siddharth. मला This तुझ्या स्टोअरला म्हणजे व्हिजिट करायचंय ASAP. definitely. लवकरात लवकर तुझं पुण्यात So next time you are in Pune, mark it as a uh, येस visit डेफिनेटली list. एक Yes, you डेस्टिनेशन have to. आहेच. एक Destination. डेस्टिनेशन आहे आणि आय एम जस्ट वरीड इफ आय ब्रिंग माय वाईफ अलॉंग विथ मी, आय डोंट थिंक माय Who's बँक going to बॅलन्स shop विल more? बी as good as it is right now. So that's what I'm scared about. No, But as you started, मला असं वाटतं I am worried about who is going to shop more. She's I going to think shop more or you? I think Yeah, I'll you're shop going to more. shop more. Yeah. My wife might have to stop me ki bas ata. Bas आता सिद्धार्थ. So let's I look forward to have you both at the store soon. Yes, It's basically it's my pleasure, my personal pleasure. It's my honor to talk to women like you. I'm getting to talk to so many beautiful and amazing women who are doing something, trying to break a path, trying to create their own path, create their own journey. And I'm very happy talking to these women. You're one of them. thank you. And This really means a lot to me. Thank you so much. definitely wish you all the luck. Thank you, Ketki. It was Yes, amazing talking with you, and Same I'll here. talk with you again. तुला Definitely. प्रत्यक्ष भेटून मी तुझ्याशी गप्पा मारेन. Definitely. Done. थँक्यू. And हॅट्स ऑफ टू यू आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा same तुला to तुझ्या you. अख्ख्या फॅमिलीला. Thank you आपण so much. लवकरात लवकर We'll meet up in the store soon. डेफिनेटली. Okay. Bye. Thanks. Bye-bye. Bye.